नमस्कार मित- मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा अनुभव तुमच्या सोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे मला स्वामी समर्थांच्या शिकवणीचे खरं महत्त्व कळलं. आणि चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामी समर्थ हे एक अत्यंत प्रसिद्ध संत आणि दत्तगुरू आहेत, ज्यांनी पंढरपूर जवळील आळंदी आणि अन्य ठिकाणामध्ये भक्तांना मार्गदर्शन दिलं. ते दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात आणि त्यांच्या जीवनात अनेक चमत्कार, लीला, आध्यात्मिक उपदेश आहेत. त्यांचा गुरुचरित्र हा एक प्रसिद्ध ग्रंथ आहे, ज्यामध्ये त्यांच्या जीवनातील कथा सांगितल्या आहेत. स्वामी समर्थांच्या कथा मुख्यत्वे करून त्यांच्या बाल्यकालापासून सुरू होतात, जिथे त्यांचा अद्भुत तेज, ज्ञान आणि आध्यात्मिक शक्ती प्रगट होतात. त्यानंतर त्यांच्या अनेक लीला सांगितल्या जातात, जसे की एका लहान मुलाच्या जीविताची रक्षण, भक्तांचे मार्गदर्शन आणि अनेक चमत्कार. गुरुचरित्र या ग्रंथात या सर्व कथा सविस्तरपणे वर्णिल्या आहेत, ज्यामुळे त्यांचं आध्यात्मिक महत्त्व लोकांपर्यंत पोहोचतं. त्यांच्या कथा आणि लीला गुरुचरित्रात इतक्या सविस्तरपणे सांगितल्या आहेत की त्या वाचून लोकांना त्यांच्या साक्षात्काराची, धैर्याची आणि जीवनातल्या परिवर्तनाचा अनुभव येतो. त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक प्रभाव आजही कायम आहे. स्वामी समर्थांच्या जीवनातील ही अनमोल कथा आणि त्यांचे आध्यात्मिक संदेश आजही लोकांच्या श्रद्धेचे आणि प्रेरणेचे स्रोत आहेत. त्यामुळे त्यांचा वारसा आणि प्रभाव काळानुसार अधिकच वाढत आहे. स्वामी समर्थांच्या कथा केवळ इतिहासच नाही, तर आजही लोकांच्या जीवनात त्यांचा प्रभाव बळकट आधार बनलेला आहे. कारण स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे अनेकांना धैर्य, शांती आणि आध्यात्मिक साधना यांचा मार्ग मिळतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे आजही लोकांना आयुष्यातील चढ उतारावर मात करून एक स्थिर आणि शांत जीवन जगता येतं आणि त्यांचा आध्यात्मिक वारसा काळानुसार अधिक उज्ज्वल होतो. त्यांचा हा आध्यात्मिक संदेश काळानुसार अधिक प्रभावी होत जातो आणि विविध पिढ्यांना प्रेरणा देत राहतो, ज्यामुळे त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. स्वामी समर्थांचे हे संदेश, त्यांच्या लीला आणि शिकवणीमुळे आजही प्रत्येक पिढीला जीवनातील खऱ्या अर्थाचा शोध घ्यायला प्रेरित करतात आणि त्यांचा वारसा सतत जिवंत राहतो. स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे अनेक लोक जीवनातील खऱ्या मूल्यांचा शोध घेतात आणि त्यांचा वारसा, आशीर्वाद आणि धाडस पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन करतो, ज्यामुळे त्यांचा प्रभाव कालातही टिकून राहतो. स्वामी समर्थांच्या या शिकवणीमुळे जीवनाला एक दिशा मिळते आणि त्यांच्या आध्यात्मिक वारशामुळे प्रत्येक पिढीला प्रेरणा मिळते, जी कालांतराने अधिक उजळते. त्यांच्या जीवनातील शिकवणी आणि त्यांच्या आध्यात्मिक वारसा यामुळे लोकांना आयुष्यातील खरा अर्थ आणि मार्ग कळतो, ज्यामुळे त्यांचा प्रभाव आजही टिकून आहे. त्यांचा हा आध्यात्मिक वारसा त्यांच्या शिकवणीमुळे आणि लीलामुळे प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहतो आणि तो आजही कायमचा प्रभावशाली आहे. त्यांच्या शिकवण्या आणि लीला या केवळ कथा नाहीत, तर ते एक शक्तिशाली आध्यात्मिक प्रेरणेचे स्रोत आहेत. त्याचा परिणाम आजही टिकून आहे. त्यांचा हा आध्यात्मिक वारसा आणि शिकवण्या लोकांच्या मनावर खोलवर ठसा उमटवतात, ज्यामुळे त्यांचा प्रभाव कालांतराने अधिकच दृढ होतो. त्यांचा हा वारसा जसा की व्यक्तिगत आयुष्यात बदल घडवतो, तसाच तो सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरही प्रभाव पाडतो, ज्यामुळे त्यांचा प्रभाव कालबाह्य न होता वाढतच राहतो. याप्रमाणे स्वामी समर्थांच्या शिकवणीमुळे व्यक्ती, समाज आणि पिढ्यांना आयुष्याला खऱ्या अर्थाने समृद्ध बनण्याची प्रेरणा मिळते आणि त्यांचा प्रभाव कायमचा टिकतो. त्यांचा वारसा आणि शिकवण्या हे काळानुसार बदलतात,
तरीही त्यांचा प्रभाव आणि प्रेरणा मात्र प्रत्येक पिढीत टिकून राहते. गुरुवार विशेष स्वामी समर्थांच्या कृपेचा आणि आशीर्वादाचा दिवस मानला जातो. या दिवशी अनेक भक्त स्वामींच्या चरणी विशेष प्रार्थना करतात आणि गुरुचरित्राचे पारायण करतात आणि स्वामींच्या शिकवण्या जीवनात उतरण्याचा संकल्प करतात. हे दिवस विशेष आध्यात्मिक ऊर्जा देणारे असतात. त्यामुळे त्या दिवशी भक्तांचे मन एकवटते आणि स्वामी समर्थांच्या आध्यात्मिक शिकवणींना प्रत्यक्ष आयुष्यात व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुन्हा अशाच छानशा माहितीसह. तोपर्यंत